मला नेहमी वाटत असतं की आयुष्यामध्ये नवऱ्याला खुश ठेवावं आणि त्यांच्या आवडीचं नाश्त्यामध्ये जेवणामध्ये बनवावं, म्हणूनच आज मी इडलीचा बेत बनवलेला होता. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच व्लॉग्स विथ मोनिका या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवत होते इडली, सांबर आणि चटणीचा बेत. आणि काल मी नाश्त्यासाठी बनवलेली होती कोबी मंचुरियन, कारण मला कायम असं वाटतं की मिस्टरांना खुश ठेवावं आणि आनंदी ठेवावं आणि त्यांच्या आवडीचं सगळं बनवावं, म्हणूनच ना काल मंचुरियन बनवलेली होती आणि आज इडलीचा, सांबरचा आणि चटणीचा बेत बनवलेला आहे. इथं मी ना मस्त असा सांबरसाठी कुकर सुद्धा लावलेला आहे. ह्याच्यामध्ये मी छान अशी शेवग्याची शेंग टाकलेली आहे, बटाटे सुद्धा चिरून टाकलेले आहेत, कारण असं सांबर ना मला खूप जास्त आवडतं. इकडे मी ना कुकर लावलेला होता आणि माझं इकडे ना चटणीचं सुद्धा काम चालू होतं. म्हटलं इडली, चटणी आणि सांबर बनवून घेतलं की दिवसाचं कामच संपून जाईल. म्हणजे कसं, इडली सकाळी खायची आणि दुपारी सुद्धा तेच असतं आमच्या घरामध्ये, कारण नाश्त्यासाठी इडली, डोसा जर मी बनवला ना तर तेच आम्ही ना नाश्त्यामध्ये पण आणि जेवणामध्ये पण खात असतो. आता इथं ना मी सांबर बनवण्यासाठी ना वाटण सुद्धा तयार केलेलं होतं. त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं आणि खोबरं घातलेलं होतं. हे वाटण ना मला त्या सांबरमध्ये घालून ना चटणी त्याच्यासोबत खूप भारी लागते. तुम्ही एकदा असं सांबर बनवून बघा. आपण घरामध्ये सोप्या पद्धतीनं वाटण घालून सांबर बनवतो ना, ते सांबर इडलीसोबत मला खूप जास्त आवडतं. माझं सांबर तयार झालेलं होतं, इडली पण तयार झालेली होती. आणि हे बघा, इडलीचं पीठ एवढं जास्त फर्मेंटेड झालेलं होतं, कारण उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये ना इडलीचं पीठ असेल, डोशाचं पीठ असेल, खूप छान फर्मेंटेड होतं आणि इडली सुद्धा सॉफ्ट स्पंजी होत्या. आता इथं माझं ना सांबर झालं, चटणी झालेली होती, तर म्हटलं चला इडलीचा पण कुकर पटकन लावून घेऊयात, म्हणजे इडली खाण्यासाठी ना रेडी होऊन जाईल. आता इथं फायनली माझं ना इडली, चटणी आणि सांबरचा बेत तयार झालेला होता. आता माझ्या मिस्टरांना मी आज खुश करणार आहे. आणि इडली एवढी जास्त सॉफ्टी स्पंजी झालेली होती ना, आणि खायला तर खूपच भारी झालेली होती. तोंडामध्ये टाकली की विरघळेल एवढी छान झालेली होती. आता आमचा नाश्ता वगैरे पण झालेला होता, पण माझ्या मिस्टरांना ना अजून थोडी भूक लागली, कारण ना आज मी थोडंसं लवकर उठलेले होते, त्यामुळे नाश्ता पण ना लवकरच झालेला होता, म्हणून लवकर खाऊन घेतलं. मग त्यांना भूक लागली म्हणून ना थोडंसं मी टरबूज कापलेलं होतं, तर ते टरबूज पण ना कच्चं निघून गेलं. म्हटलं असू दे, जेवण लवकर बनवता येईल किंवा लवकर जेवता येईल. आता हे सगळं झाल्यावरती 5-10 मिनिटं बसले आणि टेरेसवरती ना भर उन्हामध्ये मी कपडे टाकायला आलेले होते, कारण मिस्टरांना सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि मिस्टर ऑफिसला ना 3च दिवस जात असतात. मग त्यांची कपडे 3 दिवसाचे असतात, पण खूप जास्त असतात, म्हणून तीच मी धुवायला घेतलेली होती. आता मला असं कायम वाटतं की वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यापेक्षा ना हाताने चोळून टाकलेले कधी पण चांगले असतात, कारण वॉशिंग मशीनमध्ये ना कपडे निघत नाहीत. आणि जर शर्ट्स पॅन्ट असतील ना तर ते सुद्धा घासून टाकावे लागतात, म्हणून मी कायम ना हाताने धुण्यास जास्त प्रेफर करते आणि मला तेच खूप जास्त आवडतं. आता एवढ्या भर उन्हामध्ये ना एवढं जास्त ऊन लागत होतं ना की तर अंड्याची पोळी जरी टाकली ना तर ती करपून निघेल एवढं ऊन होतं. आता हे ऊन कधी कमी होणार आहे ना कायच माहीत. आता 4-5 वाजलेले होते आणि माझ्या मिस्टरांना कैरीचं पन्हं प्यायचं होतं. ते खूप दिवसापासून माझ्या मागे लागलेले होते की कैरीचं पन्हं बनव, कैरीचं पन्हं बनव. मला बघायचं आहे ते कसं लागतं, मला प्यायचं आहे ते कसं लागतं, कारण त्यांनी ना त्यांच्या आयुष्यामध्ये कैरीचं पन्हं कधीच पिलेलं नव्हतं. तर म्हटलं चला आज तरी त्याला मुहूर्त लावून घेऊयात, म्हणूनच ना मी इथं कैरीचं पन्हं सुद्धा बनवायला घेतलेलं होतं. आणि कैरीचं पन्हं बनवायची रेसिपी खूप जास्त सोपी आहे. तुम्ही कधी कैरीचं पन्हं पिहिलेलं आहे का, मला कॉमेंट करून सांगा. काय करायचं माहिती आहे का, कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण बटाटे कसे उकडून घेतो तसं कैरी उकडून घ्यायची, त्याचा पूर्ण सगळा कैरीचा गर काढायचा, त्याच्यामध्ये गूळ, जिरे घालायचे, वेलची घालायची, मीठ घालायचं आणि टोमॅटोची प्युरी आपण कशी बनवतो ना तसं त्याची एक पेस्ट तयार होते. आणि ही पेस्ट जेव्हा पण आपल्याला प्यायचं असेल ना तेव्हा 2-3 चमचे ग्लासमध्ये टाकून थंड पाणी घालायचं, बर्फ टाकायचं, वरून थोडासा चाट मसाला टाकायचा आणि पुदिन्याची पानं टाकून ना हे घ्यायचं. एवढं छान लागतं ना, उन्हाळ्यामध्ये तर खूपच भारी लागतं. लिंबू सरबतापेक्षा सुद्धा हे कैरीचं पण खूप भारी लागतं. तुम्ही सुद्धा ना एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हे मी माझ्या मिस्टरांना प्यायला दिलेलं होतं, त्यांना एवढं जास्त आवडलेलं होतं की कायच सांगू. आता ह्याचा व्हिडिओ ना माझ्याकडून शूट करायचा राहूनच गेला, पण शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही जर बघितला ना तर त्याच्यामध्ये मी नवऱ्याचा व्हिडिओ ना ॲड केलेला आहे. त्यांना खूप जास्त आवडलेलं होतं, मग त्यांनी पूर्ण ग्लासच रिकामा केला आणि मी सुद्धा पिऊन घेतलं. खरंच खूप टेस्टी झालेलं होतं. आणि हे ना तुम्ही 15 ते 20 दिवस, महिनाभर, 2 महिने, 6 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता हा ब्लॉग तुम्हाला माझा नॅचरली कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करा.